नमस्कार. अश्विनी आज बनवत आहे कृष्ण जन्माष्टमीसाठी प्रसाद, तो म्हणजे काकडी पोहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे ठेवून घेतलेलं आहे. काकडी घेऊन ठेवले आहे, खोबरं, कोथिंबीर हे फोडणीचं साहित्य, चणा डाळ, उडीद डाळ त्याच्यासाठी लागते, दाण्याचं कूट, मीठ, जिरा पावडर, तिखट आणि 1 चमचा साखर. हे जाड पोहे घेतलेले आहेत. साधारण 1 वाटी हे पोहे घ्यायचे आहेत. हे पोहे आता स्वच्छ धुवून ठेवायचे, पाणी निथळलं पाहिजे. आणि एवढ्या आकाराची एक काकडी घेतली आहे. काकडी सालासकट किसून घेतली आहे. हे बघा, पोह्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे आपण धुवून घेऊया. हे पहा, आता पोहे आपले धुवून झालेले आहेत. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे पोहे पहा, मी असे धुवून ठेवले आहेत चाळणीमध्ये. हे पाणी संपूर्ण निथळलं पाहिजे. हे बघा, आता पाणी पूर्णपणे निथळलं आहे. हे पहा, आपण सर्व साहित्य पोह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. काकडी किस, नारळ, कोथिंबीर, लाल तिखट, जिरा पावडर, मीठ, साखर. आता फोडणी करून आपण ह्याच्यात घालायचे आहे. तेल 2 पळ्या तापायला ठेवलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. चमचमीत फोडणी करायची आहे. आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे. उरलेल्या थोड्याशा मिरच्या पण मी घालून घेतला आहे आणि कढीपत्ता पण घालून घेतला आहे. डाळी मी आधीच घालून घेतलेल्या आहेत, कारण डाळी त्या व्हायला पाहिजेत. ही पहा, अशा प्रकारे आपली फोडणी तयार झाली आहे. ती आता पोह्यावर घालून द्यायची. ही बघा, फोडणी घालून झालेली आहे. आता हे आपण पोहे असे मिक्स करून घेऊया आणि डिशमध्ये खायला घेऊया. फोडणी घालून झालेली आहे. पोहे आता असे थोडे थोडे मिक्स करून घेऊया आणि आपण कृष्ण जन्माष्टमीसाठी प्रसाद दाखवूया. कृष्णाला सुदाम्याच्या पोह्यांचा प्रसाद दाखवायचा आहे. हे बघा, आपले काकडी पोहे बनवून तयार झालेले आहेत. कृष्ण जन्माष्टमीसाठी बनवलेले काकडी पोहे एकदम झकास झालेले आहेत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.